और तारापुर 11 के हमारे जो बच्चों ने हौसला अफजाई की, मैं उनका भी लकी बॉयज की जानिब से उनका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं। और यहाँ और मैं गुजारिश करूंगा अमजद जल्दी से जल्द मैच शुरू करें, आप लोग, वक्त बहुत कम है हमारे पास, दूसरी भी मैचें खेलना है। लकी स्टार कमेटी और यहाँ पर हमारे स्टेज पर मौजूद बहुत बड़ी हस्ती यहाँ मौजूद है, हमारे जनाब उमर मियाँ लंदन वाले, जिन्होंने कीमती वक्त निकाल कर यहाँ आकर बच्चों की जो हौसला अफजाई की है, मैं उनका भी लकी बॉयज की तरफ से उनका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। और इस टूर्नामेंट के जो ऑनर्स है यहाँ पर जो भी मौजूद है, उनसे गुजारिश है कि वो यहाँ पर आए, उनकी भी गुलपोशी और उन्हें तोहफे से नवाजा जा रहा है। तारापुर धमाके के ऑनर्स, उनसे गुजारिश है कि वो जो भी यहाँ पर मौजूद है वो यहाँ पर आए, उनकी गुलपोशी और उन तोहफे से नवाजा जा रहा है, इधर कबूल करे वो लोग। तारापुर रेंजर के ऑनर रईस मुल्ला, उनकी गुलपोशी होने जा रही है, कबूल करें। अरबाज दमन वाला, उनसे गुजारिश है कि उनकी गुलपोशी करे और तोहफे से नवाजे। और यहाँ पर मन्नान के लिए स्पेशल इनाम आया है 200 रुपए का, वो कबूल करे यहाँ पर आकर। मन्नान मामा भांजे के ऑनर शेख अली शेख, मामा भांजे के ऑनर शेख अली शेख यहां पर आए स्टेज पर। अरबाज सरफा शेख अली शेख, उनकी भी गुलपोश और उन तोहफे से नवाजा जा रहा है, कबूल करे। रुकना एके फाइटर्स के ऑनर तौसीफ मार्कंडे, एके फाइटर्स के ऑनर तौसीफ मार्कंडे यहां पर आए, उनकी भी गुलपोशी और उन्हें तोहफे से नवाजा जा रहा है, कबूल करे। ना तो वो आने दो, उसको ही आने दो, ऑनर को ही आने दो। साहिल ऑनर को ही आने दो। माजिद फाइटर के ऑनर्स नियाज माजगाकर, माजिद फाइटर्स के ऑनर नियाज माजगाकर, दीपक संखे, कंटिन्यू। पहिल्या चेंडूवर साकीर बोलण्याचा बॅटून चौकार येतोय, काय जबरदस्त फॉर्म आलाय। हे खेळाडू जेव्हा फॉर्म मध्ये येतात भल्या भल्यांना पाणी पाण्याची ताकद या फलंदाजा करतो, मला बघायला मिळालाय आजच्या दिवसातला। अजीम डे, उनका हम इस्तेकबाल करते हैं, वो स्टेज पर आए, वो भी हमारे गांव के सभी बच्चों का हौसला अफजाई करते हैं। बैठ के ध्यान दो, मुझको किचन में डिशेस बनाना है, नदी में पॉट से फिश से तुम फिश नहीं तो फिशिंग नहीं। जुलकरनैन से गुजारिश करो उनकी ग्लूकोशी करे। अजीम शेख, अजीम मार्कंडे, दीपा कंटिन्यू।
पे आया था हार या जीत, ये लड़का दीवाना है। चलना तू बॉम्बे, अम्मा से मिलाना है, हाथ से खिलाना है। चलना तू बॉम्बे, और खाना बना के फिर चालू ना अपना। मिर्ची मिर्ची मिर्ची, नजर तिरछी, शक्ल फिरनी। तीन चेंडू 3 बाउंड्र्या बघितल्यात आपण. 13 धावा झाल्यात. जबरदस्त बॅटिंग साकीर मोल्ला करतोय. गुडफील्ड जबरदस्त क्षेत्रक्षण तुम्हाला बघायला मिळालं. सरफराज बाबू नावाने परिचित असलेला खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय. एका साईडला सार्थक, एका साकीर मुल्ला, एका साईड तारापूर गावातला आयकॉन आणि एका साईडला बिरवाडीचा आयकॉन म्हणून तुम्हाला बघायला मिळत आहे. गुड शॉट, गुड फील्ड. काय सुंदर क्षेत्ररक्षण केलं या खेळाडूंनी. सरफराज गोविंदा. गुड बॉलिंग. चांगलं कमबॅक करताना बघितलं आपण टिनीला. एक षटक संपल्यावर 14 धावा या फलकावर लागलं. और यहाँ पर जो लाइव चालू है हमारा, और हमने वाईफाई का जो कनेक्शन दिया है जावेद भाई शेख, उनसे गुजारिश है कि वो स्टेज पर आए। और हमारे मुनीर मुछाले शायद, उनसे भी गुजारिश है कि वो 2 दिन से 3 दिन से मेहनत कर रहे हैं यहाँ पर ग्राउंड के लिए, बच्चों के लिए, तो उनसे भी गुजारिश है कि वो यहाँ पर आए। उनकी भी गुलपोशी होने जा रही है, यहाँ पर आए, स्टेज पर आए और हमें गुलपोशी करने का मौका दे. आइए ऊपर. दर्शन आता गोलंदाजीसाठी येतोय. पास्तोळ गावचा खेळाडू आपला आयकॉन म्हणून आपण बघत आहात. अजिम भाई से गुजारिश डिक्लेअर सुरू मध्ये जाईल. एकच धाव तुम्हाला बघायला मिळते. गुलपोशी करे उनकी. ऊपर आइए. अजीम और मुनीर भाई हमारे यहाँ मौजूद है, उनकी भी गुलपोशी होने जा रही है. मैं गुजारिश करूंगा अरबाज उनकी गुलपोशी करे. जो 3 दिनों से मेहनत कर रहे हैं यहाँ पर ग्राउंड पे मुनीर, उनकी भी गुलपोशी और उनके ऑफिस से नवाजा कबूल करे. उनका स्पेशल थैंक्स कर रहे हैं यहाँ पर कमेटी हमारी लक्की बॉयज. बहुत मेहनत की है बच्चों के लिए. और हमारे लकी बॉयज के मेंबर साहिल और इस टूर्नामेंट के ऑनर साहिल मोहम्मद वाला, साजिर कौलारीकर, मुस्तफा मेवरिक्स, तीनों की गुलपोशी और उन्हें तोहफे से नवाजा जा रहे यहाँ पर आए. और हमारे यहाँ मौजूद जनाब कासिम मुछाले, उनसे भी गुजारिश है कि वो स्टेज पर आए. कासिम भाई ऊपर आए. और मैं हाजी शाहजहान गवंडी से गुजारिश करूं उनकी गुलपोशी करे बच्चों की और उन्हें तोहफे से नवाजे. साहिल मोहम्मद वाला, साजिर कौलारीकर, मुस्तफा मेरिक्स. और यहाँ पर मौजूद है हमारे जनाब हाजी कासिम मुछाले, उनकी
गुलपोशी के लिए मैं दीपक संघे उनसे गुजारिश करूंगा यहाँ उनकी गुलपोशी करें। दीपक। चला पीएन स्पोर्ट्स माझ्याकडे मेहुल दादा या कृपया स्थानापन्न व्हा। एक मोठं व्यक्तिमत्व ज्याने स्वतःच्या आठवणीने आपल्या मुलीच्या नावाने असा मोठ्या गावाला जास्त पोहोचवलाय, एकदा जोरदार टाळ्या मेहुल दादासाठी असायला पाहिजेत। आणि पीएन स्पोर्ट्सचे ऑनर हे देखील आपल्याला त्याच्यावर बघायला मिळतात। येणाऱ्या काळामध्ये हे खूप मोठं काम करत तुम्हाला पाहायला मिळतील। कृपया त्यांना मंचावर स्थानापन्न करा। आणि मी तारापूर धमाका लकी बॉयच्या कमिटीला विनंती करतोय की त्यांचं खऱ्या अर्थाने मोठ्या पद्धतीने स्वागत करा, ज्यांनी खऱ्या अर्थाने क्रीडा विश्वात एक नाव केलाय आणि गोरगरिबांचा कैवार म्हणून नाथापळी नाथ माझा सख्या पांडुरंगा असं बघताना अनेक ठिकाणी एंट्री टाकत असताना त्या संघाला बघे मोठं करतायत। आणि चिंचणे गावाचे ट्रस्टी आमचे कासिमभाई, सादिकभाई आणि मंजूरभाई ज्यांचं जेवढं कौतुक करावं ना तेवढं कमी आहे। कारण खऱ्या अर्थाने एका शब्दामध्ये आपको चाहिए ना आइए अरे करिए, ये तो खेल के लिए बना है, ही भावना ज्याने दिली कासिमभाई, तुमचे शब्द आम्हाला कानावर पडल्यानंतर तुमचं व्यक्तिमत्व आम्ही जेव्हा जेव्हा ऐकतो ना तेव्हा तुमच्याकडून आम्हा तमाम लोकांना देखील काहीतरी कासिमभाई शिकायला पाहिजे हे ऐकायला मिळते। आणि या दरम्यान एक जबरदस्त शॉट बघायला मिळाला। हा शॉट जेव्हा जेव्हा मी बघतो ना तेव्हा मला वायकट्ट्याचीच आठवण येते। कारण शेवटचा चेंडू 4 धावा असताना त्या मुंबईच्या मैदानावर या चिंचणीच्या खेळाडूने जो चौकार मारला आणि खऱ्या अर्थाने पालघर बॉक्स क्रिकेटला सेमीफायनल पोहोचवला, तोच हा खेळाडू बघायला मिळतोय साकीर मुल्ला। वायकट्टा काय तो चौकार, एका रात्री एका क्षणार्धात किती लोकांनी लाईक केलं, भरभरून लोकांनी कौतुक केलं आणि असलेला आपला क्लास दर्जा दाखवला। ओ इथे बाकी बॅटच्या वरती चेंडू लागला, चेंडू जातोय तो म्हणजे पॉइंट सर्व्हिसला डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव। और यहाँ पर गुलपोशी होने जा रही है। हमारे यहाँ मौजूद जनाब हाजी कासिम मुछाले, उनकी गुलपोशी होने जा रही है। मैं नासू सोपालकर से गुजारिश करूंगा उनकी गुलपोशी और उन्हें तोहफे से नवाजें। यहाँ पर अहद मुल्ला की तरफ से साकिर को 200 रुपए का इनाम, जो अपने टीम ऑनर है उन्होंने आपको 200 रुपए का इनाम दिया है। और सोफारकर साकिर व्हाट अ गुड बैटिंग एंड गुड बॉलिंग। अहद मुल्ला उनकी तरफ से जो ऑनर है साकिर 200 रुपए का इनाम दिया है। आज काफी इनाम अभी चालू हुए, कल तो इतने टाइम पे 2-3 हजार लोगों ने बांट लिए थे। क्या दिक्कत है? इमरान कुतुब टाइगर इमरान इधर। और जनाब मंजूर मुछाले उनकी भी परवेज खान के हाथों कबूल करे 41। बघा अनेक लोकांनी आपलं सहकार्य केलंय। आलेल्या अतिथीचं पाहुणचार करणे, स्वागत करणे महाराष्ट्राची आर्ध संस्कृती म्हणतात। जागतिक दर्जाचे माजी राष्ट्राध्यक्ष दक्षिण आफ्रिकेचे नेल्सन मंडेलांनी सांगितलं होतं की इंडियन ऑल ऑफ गॉड, म्हणजे इंडियनचे सर्व माणसं ही देवदूत आहेत, ते प्रत्येकाचं अतिथीपूर्ण स्वागत करतात। आणि खऱ्या अर्थाने आज तुम्ही सर्वांनी मदत केलाय आणि म्हणूनच ही भव्य दिव्य टूर्नामेंट आपल्याला खऱ्या अर्थाने बघायला मिळते। सुपर से ऊपर का जो क्लास कहा होगा वो तारापुर धमाका रहता है। यहाँ पर मौजूद हमारे ट्रस्टी मुस्लिम सुन्नत जमात के ट्रस्टी जनाब साजिद मुछाले, उनकी भी गुलपोशी होने जा रही है, वो कबूल करें। और हमारे मुस्लिम सुन्नत जमात के इमरान शेख तारापुर के दामाद, उनकी भी गुलपोश होने जा रही है, वो कबूल करें। और उन्हें डीआरडी परफ्यूम से नवाजा जा रहा है, वो परफ्यूम भी कबूल करें। इमरान शेख मुस्लिम सुन्नत जमात के ट्रस्टी। और मैं सचिन पीएन स्पोर्ट्स के ओनर सचिन चौधरी, उनसे भी गुजारिश करूंगा स्टेज पर आए, उनकी भी गुलपोशी और उन्हें तोहफे से नवाजा जा रहा है, वो कबूल करें। मैं बल्लू भाई से गुजारिश करूंगा वो आए और उन्हें तोहफे से नवाजे। और स्पेशली थैंक्स साथ मार्कंडे बिरयानी वाले, उन्होंने जो कल बच्चों को खाने का इंतजाम किया था, उनका भी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं। और यहाँ पर गुलपोशी होने जा रही है दूसरी हमारे पीएन स्पोर्ट्स के वामिका स्टार के ओनर मेहुल पाटिल यहाँ मौजूद है, उनकी भी गुलपोशी हमारे बल्लू भाई के हाथों हो रही है, कबूल करें।
और यहाँ पर साद मार्कंडे, जनाब साद मार्कंडे, उनकी भी गुलपोश होनी जा रही है, कबूल करे। साद ऊपर आ जाए। मैं स्वामी गवंडी से गुजारिश करूं उनकी गुलपोशी करे यहाँ पर। उन्हें डीआरडी परफ्यूम से भी नवाजा जा रहा है, वो डीआरडी परफ्यूम कबूल करे। टू बी कंटिन्यू संख्य। साकीर खेळतो 42 धावावर अर्धशतक बघायला मिळेल का? जबरदस्त होता या साकीर मुलासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. व्हॉट अ बॅटिंग, जो दर्जा जो क्लास आपल्या घराच्या मैदानावर दाखवत असताना आज तारापूर धमाका या स्पर्धेमध्ये साकीर मुलाचा फॉर्म बघायला मिळतोय. चेंडू टटवला, निघून जाईल, गुड फिल्डिंग, टेनिसचं कौतुक करायला पाहिजे. शेवटच्या चेंडूमध्ये बघत राहिला, एकच धाव बघायला मिळते आणि इथे धावा झाल्यात त्या हायएस्ट स्कोर आतापर्यंत या संपूर्ण टुर्नामेंटचा 51 धावा झाल्या. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पहिलं अर्धशतक टुर्नामेंट मध्ये एका इनिंगचं बघायला मिळालं. 51 धावा, 52 धावा विजयासाठी आहेत. थँक्यू सो मच सर्व आदरणीय व्यक्तिमत्व. कासिमभाई तुमचं मनापासून आमच्या चिंचणीच्या ट्रस्टीचं, कारण एवढ्या समुद्र किनारी खाजनाच्या ठिकाणी हे तुम्ही मैदान बनवलं आणि मैदान बनवल्यानंतर 7 समुद्र अजिबा 8वा कसं असावा हे आम्हाला टिटीचं मैदान बघायला मिळालं. आणि खऱ्या अर्थाने टिटीचं मैदान बघत अनेक लहान मुलं मोबाईलच्या माध्यमातून गुंतताना इकडे येतात, खेळतात, प्रॅक्टिस करतात. त्याच्या मागे सर्वस्व आमच्या तारापूर मोहल्ल्याच्या आजी माजी सर्व खेळाडूंचं, तमाम आमच्या नागरिकांचं जे काम झालं त्याबद्दल मी चिंचणीच्या मोहल्ल्याचं डीजे थांबा ना, डीजे रुकिए. अरे यार थोड़ा तो सेंस रखो, किसके बारे में क्या बता रहा हूं. खऱ्या अर्थाने मी कौतुक करेल आमच्या चिंचणी मोहल्ल्याच्या सर्व नागरिकांचं. ही जागा त्यांनी ठेवली, ही जागा ठेवलं तर चांगलं एक नवीन मैदान बनवलं आणि या मैदान बघितल्यानंतर असंख्य खेळाडू आज खऱ्या अर्थाने आम्हाला चिंचणीच्या मोहल्ल्यातून तुम्हाला बघायला मिळतात. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे सर्वाधिक धावसंख्या उभारला तारापूर धमाक्याचा हायएस्ट स्कोर 51 धावांचा उभारलाय. 52 धावा कशा काढतायत हे बघण्यासाठी मजा येईल. आणि आता ऐकूया एक डीजेचं संगीत. टाकायचं आणि जगापुढचे विषय मांडायचं. सर्वात पहिला युट्यूबर म्हणून ज्याने काम केलं आमच्या पाटील नेटवर्क, आमचे परममित्र नवरीचे सुपुत्र नितेश पाटील यांचं मनापासून आम्ही कौतुक करतो. स्वतःकडे काहीही नसताना, कोणता अनुभव नसताना आणि स्वतः क्रिकेटर देखील नव्हता, पण त्यांनी जी सुरुवात केली ते बघायला मिळते. पण नवरी संघातून खेळताना आपण बघितलं, नवरीचं एक मोठं सुपुत्र, गाव, नाव आणि पाटील नेटवर्कचं पसरेल जाळं हे आज बघायला आनंद वाटतंय. इथे बघा चांगला चेंडू ड्राईव्ह केला आहे, जोरदार फील्ड डायरेक्ट हिट पाहायला मिळेल का? जबरदस्त फिल्डिंग बघायला मिळते. 52 धावा आजपर्यंत सर्वोच्च धावसंख्या स्पर्धेतील तारापूर धमाका आपण पाहत आहात. पुन्हा साकीर मुला मार्गस्थ होते. दर्शन नावाचा बॅटर तुम्हाला बघायला मिळतोय. ओ क्लीन बोर्ड जागा दिया आपको भगायला चेंडू पडला तर वेगाने आला आणि आपल्या बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला आणि इथे बाकी दांड्या गोल.
अकबर अली आपल्याला शोहेर बोलवतात, या. अकबर अली कुठे असेल तर आपल्याला शोहेर बोलवतात, आपण यायचं. चला जबरदस्त मॅच. आजची चिंचणकर आहेत ना, हे राहीलची बॅटिंग बघण्यासाठी आलेत. कालच्या दिवसात राहीलने केले बॅटिंग अफलातून, काय फिनिश केलाय. 2 ऑन ड्राईव्ह 1 कव्हर ड्राईव्ह. पप्पाने 2000 दिले काय त्यावर विचारायचंय फक्त, कारण त्याच्या पप्पाने सांगितलं होतं मेरा बेटा जिता के देगा 2000 दूंगा, की घर की मुर्गी डाल बराबर. तसंच झालं. मग 2000 दिया की नाही पूछना है, दिया है. जबरदस्त गोलंदाजी, काय टर्न करतोय मातीच्या पिचवर हा गोलंदाज ना, तुफानीचा टर्न करतोय. मामू भांजा और लकी बॉयज टॉस साठी यायचे इनिंग ब्रेक मध्ये. ओ गुड शॉट, का बॅक फुटला गेलाय, सरळ चेंडू धाडला, स्कोर लेगच्या रिझनला 4 धावा, खडखडी चौकार. चला साकीर मुल्ला तुमचे ऑनर आहेत. अहद मुल्ला यांच्याकडे 200 रुपयाचं बक्षीस आहे. पंच खुणावता तिचं व्हाईट बॉल, पण मातीच्या विकेटवर तुम्ही शाकीर मुलाची गोलंदाजी अडून वेगळ्या धाटणीची बघू शकताय. पुन्हा शेवटा आपल्या शकला पुढचा चेंडू. ओहो, काय लेग ब्रेक बघायला मिळते. चेंडू पडताना ऑफस्टोनच्या बाहेर निघताना इथे बघा षटक संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समापनानंतर फरका धावसंख्या गेलेला 5. 52 धावाचं मोठं आव्हान, स्पर्धेतली सर्वात मोठी धावसंख्या उभारलाय. टेनी, अगर आप मैच जिताते हैं तो यादव नगर के 2 हमारे जो कैमरेमैन है उनके तरफ से आपको 500 रुपए का इनाम है. उनका नाम है अतुल यादव और अभिषेक यादव, क्योंकि टेनी भी हमारे यादव नगर बोईसर के खिलाड़ी और ऑल आप बात करेंगे इस साल की तो बहुत ही जबरदस्त फॉर्म में है. आगवन में हाल ही टूर्नामेंट हुआ था, मुझे पता नहीं कि मुझे मालूम है, देखा ही नहीं एक भी बॉल, पर भी आपसे पता चला कि उनको मैन ऑफ द सीरीज मिला है. हाँ, येणारा अंकुशदाच्या टूर्नामेंटला आम्हाला इन्व्हाइट आहे. 1 मैन शो 45 और 10,000 रुपए का इनाम भी उन्हें मिला है, कैश प्राइज. बहुत ही फॉर्म है, नो डाउट. जिस तरह से एक जमाना में सचिन तेंदुलकर का फॉर्म था, अभी बात करके विराट कोहली का फॉर्म है, बात करके रोहित शर्मा का फॉर्म है, इस तरह से इस खिलाड़ी का फॉर्म बारिश में जो टूर्नामेंट है ना वहां से काफी बड़ा फॉर्म आया है. तो टॉस साठी यायचा मामा भांजा इनिंग ब्रेक मध्ये. ओ गुड बॉलिंग, वाईट बॉल. टप्पा चांगला होता पण दिशा चुकीची होती. पुन्हा एकदा पशकाला पुढचा चेंडू, पुन्हा वाईट बॉल. बॅक टू बॅक 2 चेंडू वाईट बघायला मिळेल. 52 धाव विजयासाठी करत असताना इथे बाकी दर्शन आउट झालेत, क्लीन बोर्ड झाले. दर्शन साकीर मुलाचा येणारा चेंडू गुगली बघायला मिळाला आणि मधली यष्टी उद्ध्वस्त झाली. काय जबरदस्त मॅच आयोजन केलं. 2 सायकल, 1 सायकल मॅन ऑफ द सिरीज आणि एका सायकल बेस्ट इमर्जिंग ऑफ द फेअर अपकमिंग यंग टॅलेंट कोण बनेल त्याच्यासाठी असणार ती सायकल आणि असे वैयक्तिक अनेक असं बक्षीस. जबरदस्त आयोजन लकी बॉयज तारापूर आयोजित, तारापूर मोहल्ला धमाका आपण बघत आहात. ओ गुड बॉलिंग. इथे चेंडू पडला तर वेगाने आला. चला आपण टॉस करतोय. सुपर 6 ची पहिली मॅच बंद नाही केलं. सुपर 6 ची पहिली मॅच तुम्हाला बघायला मिळेल आणि आपण टॉस करतोय. एका साईडला लक्की बॉयज तुम्हाला बघायला मिळतो आणि एका साईडला मामा भाजा. या मामा भाजा लकी बॉयज आहेत. मामा भाजा कर्णधार. मी म्हटलं होतं ना टॉस साठी या मित्रांनो, डिसिप्लिन शिस्त पाळा ना. कशासाठी तुम्ही काय इथं इनिंगचे तुझी कॉमेंट्री ब्रेक होते, इथे आल्यानंतर तुम्ही वेळेवर येत नाहीयेत. चिंचवडचे सरपंच कासिम दादा या. कासिम दादा या टॉस साठी. एक राजकारणापेक्षा एक सामाजिक कार्य करणं आणि लोकांशी नातं कसं जमावं हे खूप बघायला मिळते. आणि कासिम दादाला मी अनेक भांडणं सोडताना पाहिल्यात. अरे भाई ये तो तेरा भाई है, क्यों काम कर, ये भी मेरा भाई है. मग तो उनके 2 चाटे मेरे गले में मार. इस तरह से इतने कितने जरा भाईचारा बनाने का काम किया है. आणि तुमचं व्यक्तिमत्व पाहिलं तर आम्हाला खूप आदर्श वाटतंय. एका आठवण देतोय, एक आपली चिंचवडी पोलीस डिपार्टमेंटच्या मॅचेस होत्या, सागर साहेब असताना तारापूरच्या टीव्ही होत्या आणि तिथे सामन्यानं मी समालोचन केलं आणि तिथे तुम्ही मला पहिली दाद दिली होती.
कारण अनेक कार्यक्रम पोलीस डिपार्टमेंटचे मी खूप केले, आता वेळ नाही, आपण जाऊ शकत नाही, कारण त्याची देखील असते की तुमच्या शब्दामध्ये जी माया बघायला मिळते. आणि माझ्या चिंचणगावच्या सरपंचाने मला आशीर्वाद दिला ना, तेव्हा मला खरं वाटलं की मी केड्यास्कडून शिकण्याचं काम बघायला मिळालं. आणि दादा, हे तुम्ही मैदान बघितलं, घरामध्ये घराच्या भिंतीसाठी 4 ओटासाठी भांडण होतात, पण हे तुम्ही दैवत सांभाळलं. ओके, 1993 अंतर्गत जवाहर रोजगार योजनेत तुम्ही ग्राउंड बघायला मिळालं. खरं तिकडे खाडी असायची, पूर यायचं, पाणी साचायचं, पण तिथे बाकी तुम्ही बघायला मिळालं. अनेक गाव तुमच्याकडे पाण्याच्या टाक्या बघितल्या, चांगली नळपाणी योजना केल्यात तुमच्याकडे बऱ्याचशा. त्यावेळेला एवढ्या निधी नसायच्या, निधी मिळवायला लागायच्या, आमदार फंडातून, खासदार फंडातून रिक्वेस्ट करावी लागायची. आता निधी आहेत, आता उपलब्ध होतात. नाणेफेक करा. कोण बोलणार? द्या इकडे. एक असेल लक्की बॉयज आणि एक असेल मामा भाईजा बघायला मिळतात. ऐसा नाही मेरे पास तो इधर 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 नाही नाही हा बोल तू. धमाका पहली बार आया है. दादा बसा. थँक्यू सो मच. मॅच घ्या. धन्यवाद धन्यवाद. टॉस जीता आणि पहिल्यांदा धमाका आलाय. काय घेणार? हम फील्डिंग लेंगे फील्डिंग क्यों लेंगे? क्योंकि हमारे बैट्समैन अच्छे, अगर सोहेल भाई लोग 35-40 बनाते तो हम इजीली चेस कर देंगे. थँक्यू सो मच. सोहेल टॉस लॉस झालेत, पार्ट आहे तो. किती धावा काढण्याचा मनसुबा तुमचा असेल? 38 ते 42. ओके, थँक्यू सो मच. यस. सहा बॉल 6 चौके मारले टेनीने. तर बाकी तुला मुन्ना जयस्वाल यांच्याकडून मुन्ना जयस्वाल 600 रुपयाचं बक्षीस. आणि ही मॅच जर जिंकून दिली तर 500-500 रुपयाचं दोन्ही कॅमेऱ्याकडनं प्राइस आहे, कारण कॅमेरामन यादवनगरचे आहेत. हा खेळाडू यादवनगरचा बघायला मिळतो. आणि मुन्ना जयस्वाल यांच्याकडे 1100 रुपये आहेत. शकील डहाणू यांच्याकडनं टेनीने जर मॅच जिंकून दिली तर 1100 रुपयाचं बक्षीस आहे. काय चौकार मारलाय, हे प्रेम तुम्हाला बघायला मिळते शकील डहाणू यांच्याकडनं. प्रेम करावं आईवर, प्रेम करावं भावाभावावर, प्रेम करावं आय लव्ह यू आपल्या प्रेमी वगैरे, पण प्रेम करावं खऱ्या क्रिकेटवर, हे तुम्हाला बघायला मिळते. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये त्यांनी यादवनगरचा खेळाडू तो सध्या बघायला मिळतोय. धावसंख्या होते ती 30. आता किती चेंडू किती धावा? 10. झुलकरण गवंडे यांच्याकडे देखील टेनिससाठी 200 रुपयाचं बक्षीस आहे. मॅच जिंकून द्या 10. तिसरा चेंडू चौकार मारला तर सूरज यादव यांच्याकडे 300 रुपयाचं बक्षीस आहे. ओ व्हाईट बॉल, व्हाईट बॉल. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. दबाव दबाव आणि फक्त दबाव. काय जबरदस्त मॅच बघायला मिळते. रसिक मायबाप प्रेक्षकांसाठी असणारी ही भव्य दिव्य स्पर्धा ती म्हणजे तारापूर धमाका. पुनश्च व्हाईट बॉल, पुनश्च व्हाईट बॉल. दबाव आणि दडपणच तुम्हाला बघायला मिळते. त्यांनी नावाचं वादळ सुसाट सुटलं, त्या वादळाला थांबवण्याची ताकद कोणाला देखील बघायला मिळत नाही. आता बाकी 10 चेंडू 20 धावा. दहा चेंडू आणि 20 धावाची गरज आहे. ओ गुड शॉट. जबरदस्त कव्हरच्या रिझल्टला चेंडू टंडवलाय. काय मॅच बघायला मिळेल. आणि 300 रुपयाचं बक्षीस या खेळाडूला दिलं गेलंय. अभिषेक यादव कॅमेरामन यांच्याकडे 300 रुपयाचं बक्षीस मिळालंय. जबरदस्त मॅच. डीजे
7 चेंडू मध्ये 6 चौकार मारणारा तुम्हाला टीनही बघायला मिळतोय. जबरदस्त आयकॉन आपल्या खेळाच्या माध्यमातून पालघर बॉक्स क्रिकेट मध्ये नावाजलेला खेळाडू आणि या वर्षात त्याचा दबदबा प्रत्येकाने पाहिलाय. ज्या ज्या टुर्नामेंट मध्ये खेळलाय तिथे तिथे बाकी धावांची बरसात पडताना या खेळाडू आपण बघितलाय. काय जबरदस्त बॅटिंग क्वालिटी क्लास दर्जा कसा बघायला मिळतोय तो तुम्हाला टेनीकडून पाहायला मिळतोय. तो हलक्या हाताने खेळून काढला डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावांची धावसंख्या होते ती 37 धावा 8 गेंदे 15 रन. जाग्या बजाय मैच का हाथोरी अकेले दम पे कैच जिताने का काम कर रहा है असं म्हणतात ना. होता जीवा म्हणून वाचला शिवा अशा पद्धतीचं टेनी नावाचं वादळ तुम्हाला बघायला मिळतंय. बोईसर यादव नगरचा हा खेळाडू आज बाकी असं बघायला आणि खऱ्या अर्थाने अंडरमध्ये तुम्ही बघाल ना यूपी वासियांनी खूप काम केलंय. यूपी के जितने भी खिलाड़ी है धम है जितना भी काफी बड़ा नाम है. अमजदचा चटको ऐसे बाकी गडी बाद स्ट्राइक द्यायला पाहिजे तुम्ही 1 धाव खायला पाहिजे. अमजद बाद झालेत पण जब तक टेनी है तो बैठक गब्बर सिंह का डायलॉग सुने का सो जा बेटा गब्बर आ जाएगा. तसा जब तक टेनी ग्राउंड में तब तक मैच अभी भी ऑन है. इथे खऱ्या अर्थानं बघितलं तर प्रत्येक रसिक माय बाप पेक्षा घर बसता युट्यूबवर पाटील नेटवर्कच्या माध्यमातून जे मॅच बघत असाल तर खऱ्या अर्थानं तारापूर धमाकाचा हा एक दर्जेदार सामना आपल्याला बघायला मिळतोय. आणि सर्वात मोठी धावसंख्या तुम्ही चेस करण्याचा पाठलाग करतात. आतापर्यंत एकमेव 50 धावा कधी झाल्या नाही. ही एकमेव मॅच अशी आहे जिथे 51 धावा झाल्यात. गुड शॉट गुड फिल्डिंग. सार्थक नावाचा खेळाडू तुला बघायला मिळतो. कोण आहे सार्थकच का? कोण आहे फिल्डर? कोण आहे? सार्थक नावाचा बिडवाडीचा वंडर बॉय तुम्हाला बघायला मिळतोय. तुला माहितीये का औरंगाबाद
किती चेंडू किती धावा सांगा, किती चेंडू किती धावा? 5 चेंडू 15 धावा. या सिंगलला 100 रुपयाचं बक्षीस देणार आहेत. ओ 4 धावा, 4 धावा बघायला मिळाल. जबरदस्त पॅनलशिप बघायला मिळाला. आणि या खेळाडूकडे क्षमता आहे, जाफरकडे क्षमता आहे. जेव्हा जेव्हा गरज पडला तो जाफर काढलाय. 4 चेंडू 10 धावा, 52 धावाचा चेस झाला तर सर्वात मोठा चेस करण्याची ही मॅच तुम्हाला बघायला मिळेल. चार चेंडू 10 धावाची आवश्यकता. त्याने जबरदस्त मैच मैदान. दर्शक मैच अच्छा लगा तो तालियां बजाइए. जबरदस्त मैच देखते हुए. तारापुर धमाका का नाम क्यों धमाका? यही धमाका होता है, इसलिए इस टूर्नामेंट का नाम रखा है तारापुर धमाका. आज तुम्हाला जग्गू बघायला मिळेल, आज तुम्हाला विकास माची बघायला मिळेल, आज तुम्हाला साकीर मुल्ला बघायला मिळतो. अनेक मोठे आज तुम्हाला करण मोरे बघायला मिळतोय. अनेक मोठमोठे खेळाडू तुम्हाला बघायला मिळतात. पालघर बावस नामांकित खेळाडू आज बाकी स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. गुड सिंगल. आता बाकी 3 चेंडू आणि 9 धावाची आवश्यकता. काय मॅच जबरदस्त बघायला मिळते. एका खेळाडूच्या फक्त जोरावर तो तुम्हाला बघायला मिळतो. टेनी अभिषेक पटेल. पण हा अभिषेक पटेल गुजरातचा नाही आहे, तर हा अभिषेक पटेल तुम्हाला युपीचा बघायला मिळतोय. आणि टाय जर झाली तर विकेट देखील नाही आहे. दोन्ही सगळ्याचं विकेट नाही ना, 2 गेले त्यांचे. बॅटिंग अगोदर केल्या, त्यांचे 2 गडी बाद झालेत आणि इथे 1 देखील गडी बाद. 2 झालेत, तिकडचे 1 देखील नाहीये. जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळते. त्यांनी सर्वांच्या लक्षात चेंडू 3 चेंडू 9 धावा. आणि गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो तो शंभू नावाचा गोलंदाज, ज्याने पहिलं पर्व गाजवलं होतं आपल्या उत्कृष्ट टर्न आणि स्पिनच्या गोलंदाजावर. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण सामना बघतायत. एका साईडला संघ तुम्हाला बघायला मिळतो लक्की स्टार आणि एका साईडला संघ बघायला मिळतोय जर्दान रॉयल्स. पुन्हा 4व्या षटकातला पुढचा चेंडू हाताळतात टेनी. खराब गोलंदाजी. वाईट बॉल आणि आता बाकी 3 चेंडू आणि 8 धावा. काय जबरदस्त मॅच बघायला मिळतात. डहाणूवाले दादा आपलं नाव सांगा ना. आमच्या डहाणूवाले 1100 रुपये जाहीर केले होते. डहाणूवाले नाव 1100 रुपये. शकील डहाणू. पैसे नका देऊ, तुम्ही देणार नाव फक्त सांगा तुमचं बस. अजून मॅच ऑन आहे. काय मॅच बघायला मिळेल. सर्वोच्च धाव संख्या चेस होण्याची मॅच. 52 धावा विजयासाठी हव्यात आणि 3 चेंडू 8 धावावर सामना. टेनी नावाचा खेळाडू बघायला मिळतोय. गुड फील्ड. इथे बाकी जबरदस्त क्षेत्ररक्षण केलंय ते म्हणजे सबुयानी. 2 मध्ये आता 2 पाहिजे. 2 चेंडू 8 धावा. घर में जिसने खाना है होगा पचाने की जरूरत नहीं है. घर से ना निकले उनको आने की जरूरत नहीं. मोबाइल पे दिखे रहे उनको हटने की जरूरत नहीं है. इस तरह की मैच, उसी का नाम है तारापुर धमाका. पल पलों में बदलता हुआ यह खेल है, इस नाम का क्रिकेट है म्हणून तो म्हटलं जातं साहेबांचा खेळ हा क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतोय. ओ 10 धावा आणि शेवटचा चेंडू चौकार हवाय. शेवटचा चेंडू आणि 4 धावा. व्हाट अ बैटिंग फ्रॉम टेनी. यादव नगर का यह बोलबाला है, ना वही का है ना वही. तो गुजरात का नहीं हूं ना तो मैं सिर्फ यूपी का हूं, मगर मेरा बचपना बोईसर यादव नगर में गया है. आखिरी गेंद 4 रन. किसी को इनाम लगा तो अभी भी लगा सकते हैं. ये चौकी के ऊपर मुन्ना की तरफ से 1000 रुपए का इनाम. तबरेज गवंडी ऑनर की तरफ से ये गेंद पे चौका लगे तो 1000 रुपए का इनाम है. राशि बढ़ती जा रही है. क्या चौका लगेगा, क्या रहेगा. मैच का हमदम सबसे चेस होने वाली मैच है. 51 रन बनाए थे. 51 धावा सर्वोच्च हवेस बनवले होते आणि शेवटचा चेंडू 4 धावाची गरज. चला खेळाडू मध्ये येऊ नका, खेळाडू मध्ये येऊ नका. ऑनर ऑर्गेनाइजर वहां पे ध्यान देने. कोई भी खिलाड़ी अंदर नहीं आएंगे. आखिरी गेंद 4 रन. क्या मैच होता हुआ. सूरज की तरार से चक्का करने वाला, तरफ से रोशनी देने वाला और ना कोई है ना हमदम रहने वाला.
लकी स्टार की तरफ से भी चौका लगा तो 500 रुपए का इनाम है। जोरदार तालियां। आखिरी गेंद और इस मैच में 4 होने की आवश्यकता। और इसी के साथ मैच जीता है। कौन जीता? सरदार वाल ने मैच जीता है। चलने वाला चलने दे, तेरे गाँव चलने दे। मेरा जाने बहार आ गया, उनको दिल के गुलाब हो गई। ओ मेरा जाने बहार आ गया, उनको दिल के गुलाब हो। चला मामा माझे ते मोहम्मद सिंग. चला आयोजक. हॅलो हॅलो पाहू बाय दादा मॅच द मॅच ठेवा ना. मॅच संपली का मॅच द मॅच रेडी ठेवा. या चला साखीर मुला या मॅच द मॅच साठी. थँक्यू दमणवाला. थँक्यू सो मच. चला या चला या मॅच द मॅच साठी. दमणवाला या. मामशास्त्राकडे तुम्ही देखील प्रशिक्षण घेतलंय. आम्ही देखील खेळायला होतो. तो क्लासचा दर्जा तो तुमच्याकडे बघायला मिळालाय. बऱ्याच वर्ष मला वाटतं तुम्ही परदेशामध्ये राहून आधी दुबईला होतात ना. साकीर मुल्ला या मॅच द मॅच साठी. चला बाहेर निघा. टीम मॅच संपलाय. सार्थक गुड फील्ड. खऱ्या अर्थाने ते सार्थकने जी बाउंड्री अडवली ना तिथे खऱ्या सामनाची कोलाटणी मिळाली. साकीर मुल्ला बॅक टू बॅक दुसरा मॅच द मॅच. 43 धावांचे आकर्षक खेळी करा साकीर मुल्लासाठी. जोरदार टाळ्या छायला पाहिजे. व्हॉट अप बॅटिंग अँड व्हॉट अप बॉलिंग. दादा गळ्यामध्ये टाका. असं नका देऊ. हे गळ्यात टाका. हा हे गळ्यामध्ये टाका. कॅमेरामॅन तारापूरचा अभिमान प्रत्येकाला असायला पाहिजे. साकीर मुल्ला म्हटलं की जबरदस्त बघायला मिळते. साकीर मुल्ला बॅक टू बॅक. दादा थोडं बाजूने करा. समोर समोर प्लीज. हा या आपण बघत आहात इथे तुम्हाला बघितलं दुसरी मॅच बघायला मिळते. साकीर मुल्ला तुम्ही म्हणतात की त्या काका तुम्ही असते की आमची बॅटिंग होते. नेहमी तुम्ही सांगा काका तुम्ही असते की आमची बॅटिंग होते. आम्ही असते म्हणजे तुम्ही खेळतात म्हणून तो आम्हाला विषय मांडता येतो की तुम्ही कसं खेळलात मग त्याला कसं चढवायचं उतरायचं. आणि तुमच्यासारखे गुणी बाळ जेव्हा खेळतात ना तेव्हा आम्हाला समालोचकाला खूप आनंद वाटतंय. असे अनेक अनेक आहेत. 10-12 खेळाडू माझ्या हृदयामध्ये स्थान केलाय. आणि असं तुम्ही आज खेळतात. आज एकट्याच्या जीवावर तुम्ही संपूर्ण स्पर्धा खेळतात. एकट्याने फक्त 6 धावा दिल्या. 48 धावा तुम्ही बाकी ठेवल्या होत्या. गोलंदाजाने सुमार गोलंदाजी केली मला हरकत नाही. पण असो शेवटी सार्थकने जी बाउंड्री वाचवली ना ती खूप महत्वाची बघायला मिळते. हा सार्थकने चांगली चढवली आणि टेनीने जेवढी त्याची तारीफ करायला जाईल तेवढं कमी आहे. कारण की या बोलाने 40 रन खूप होतात पण त्याने अशी बॅटिंग केली आणि त्याने 52 रन मारलेले. तर हे माझा मॅन ऑफ द मॅच माझ्यापेक्षा जास्त मला असं वाटतं की त्याला द्यायला पाहिजे म्हणून मी हा माझा मॅन ऑफ द मॅच त्याला देतो. त्याने या त्याने आईये. चला त्याने या प्लीज. त्याने या त्याने प्लीज. त्याने या. इसी को खेळते हैं खिलाडी की स्पोर्ट्समैन स्पिरिट. आणि त्याने यावर्षी भन्नाट फॉर्म में तुम्हाला बघायला मिळतंय. बोईसर का छोरा है. यादव नगर में रहता है. बचपन से वहां पे रिकाव सीखने का खेलता है. और सबसे मैं एक बार यादव नगर में खेलने के लिए ग्राउंड भी नहीं है. छोटा मोटा सा ग्राउंड यहाँ पे खेलते हैं. त्याने कैसे लगा इस तारापुर में मोहल्ले में धमाका. पहली बार खेल रहे आप. हाँ मेरा पहली बार है. बहुत अच्छा लगा. हम लोग आगे तक आए हारे. अगले साल जरूर कोशिश करेंगे हम लोग जीतने की. ओवरऑल ऑडियंस का सपोर्ट कैसे रहा आपको. ऑडियंस का सपोर्ट है. चिंचनी तारापुर हर जगह मेरे को सपोर्ट करती है. मैं उन लोगों को थैंक यू बोलना चाहता हूँ. और उसके बाद दहानू के जनाब आए थे. उन्होंने भी आपको 1100 रुपए का इनाम दिया था. और कितने बड़े सारे मैसेज है. टॅनी कहाँ पे रहता है. टॅनी कुठे राहतो. तुम्ही म्हटलं टॅनी आमच्या
यादव नगर में रहता हूँ और ये उनका पटेल सरनेम है, ये गुजरात के नहीं है, ये यूपी के बंदे हैं और जितने भी तारापुर में यूपी वाले क्रिकेट खेलते हैं वो सर में सबसे ज्यादा ऊंचा खत का काम करते हैं। थैंक यू सो मच, ऐसे ही खेलते रहे, नाम बढ़ाइए और आपका परिवार का, आपका गांव का, इस पालगढ़ बॉक्स क्रिकेट का नाम बढ़ाइए। हर लक ये तो होना ही चाहिए, पर यहाँ से आप हारे नहीं है, आपने हम लोग का दिल जीत के लेके आए। थैंक यू सो मच, जोरदार ताली तेरे के लिए होना चाहिए। बघा लकी स्टार की तरफ से ये 100 रुपया आपको दिया है, ये कभी खर्चा नहीं करना, आपके घर में भगवान का जो मंदिर है वहां पे रखना, यहाँ से आप लाखों रुपए जीत पाएंगे और आने वाले दिन में और चांद चुके नहीं कर पे एक दिन टैनी को हम यहाँ से देखना चाहेंगे। थैंक यू सो मच, ब्यूटीफुल बैटिंग, जितने भी तारीफ की इस खिलाड़ी की, व्हाट अ मार्वलस बैटिंग।